श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुमचा चेहरा काळवंडला आहे, स्किन ड्राय झालेली आहे, इथे फाईन लाईन्स दिसत आहे, तर हा फेस पॅक खूप इझी आणि घरगुती आहे. तर हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा आणि कुठल्याही इव्हेंटला, कुठल्याही फंक्शनला तुम्ही लगेच रेडी व्हा. तर हा फेस पॅक आपण कसा बनवायचा हे आता आपण बघूया. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की याच्यामध्ये तुरटी आपल्याला यूज करायची आहे. ही 5-10 रुपयाची तुरटी आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्याला यूज केल्यानंतर लगेच कळेल. त्याला तुम्ही ॲलव म्हणू शकता किंवा तुरटी म्हणू शकता, पण ही मार्केटमधून आणल्यानंतर डायरेक्ट तशी यूज न करता आपल्याला ती प्युरिफाय म्हणायचं किंवा शुद्धीकरण करून घ्यायचं आहे. तर ती कशाप्रकारे याचं शुद्धीकरण करायचं हे मी तुम्हाला दाखवते. आणि शक्यतोवर लोखंडीच तवा घ्या, नॉनस्टिकचा वगैरे असा कुठलाही तवा यूज करायचा नाही. थोडं मीडियम फ्लेमवर त्याच्यावरती त्याला होऊ द्यायचं. त्याचं पाणी होता आणि थोडं थंड झालं, एकदम थंड होऊ द्यायचा तो तवा पाणी झाल्यानंतर त्याचं, आणि मग ते घट्ट झाल्यानंतर काढायचं. एकदम थंड झाल्यावर ते गरम गरम निघत नाही. व्हिडिओ स्किप न करता बघत चला. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आता तुम्ही इथे बघू शकता तवा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता थंड झाल्यावरती ते इझिली निघून राहिलेलं आहे. अशा प्रकारे हे आपली प्युरिफाय केलेली तुरटी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि मी आता हे खलबत्त्यात कुटून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता, पण अगदी सॉफ्ट फाईन पावडर पाहिजे आपल्याला, कारण ही आपण फेस पॅकसाठी यूज करतो आहे. तर आता इथे मी घेतली आहे तांदूळाची पिठी. तांदूळाची पिठी म्हणजे आपला हलका स्क्रब म्हणून काम करतं, डेड स्किन काढण्यास मदत करते आणि आपली स्किन जी आहे ती मऊ आणि उजळ बनवते. नंतर आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे शहद. शहद हे आपल्या स्किनला एक नैसर्गिक मॉइश्चराईज देतो, त्वचा मऊ करतो आणि चमकदार करतो. त्यानंतर आपल्या स्किनला सॉफ्ट बनवते. जे ड्रायनेस आला असेल आपल्या स्किनवर ते सुद्धा ते कमी करतं, म्हणजे चेहऱ्यावर आपल्या नॅचरली ग्लो देतं. आणि हळद, आंबी हळद तर मी कुठल्याही फेस पॅकमध्ये टाकते. आंबी हळद आपली स्किन स्वच्छ ठेवण्यास मदत करते, चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो देतं. त्वचेवर जर आपल्या स्किनवर एक्सेस ऑइल आलं असेल ते सुद्धा ते कमी करतं. नंतर जे आपले डाग असतात चेहऱ्यावरती आलेले ते सुद्धा ते कमी करण्यास मदत करतं आणि फ्रेश लूक देण्यासाठी उपयोगी असतं. फेस पॅकमध्ये आंबी हळद वापरल्याने चेहरा सॉफ्ट आणि ब्राईट आणि तजेलदार दिसतो. आता आपल्याला मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे ते म्हणजे आपली तुरटी. ही तुरटी आपण बारीक करून घेतल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये मी भरून ठेवलेली आहे. आणि जसं जसं यूज करता येईल तसं तसं आपल्याला ते वापरायचं. ती काही खराब होत नाही तुरटी. तुरटी आपली स्किन टाईट करण्यास मदत करते. त्याच्यानंतर ओपन पोअर्स असतात ते सुद्धा ते कमी करतं आणि चेहऱ्याला एक फ्रेश लूक देतं. पण तुरटी अगदी आपल्याला थोडी टाकायची आहे. मी जेवढी दाखवलेली आहे क्वांटिटी तेवढीच टाकायची आहे, किंवा त्यापेक्षा तुम्हाला कमी टाकायची असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण जास्त टाकायची नाही, कारण ती स्किन ड्राय करते. अशा प्रकारे आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. नंतर गुलाबजल टाकायचं. गुलाबजलचा यूज मी जास्तीत जास्त करत असते. गुलाबजल आपल्या स्किनला फ्रेश ठेवते, थंडावा देतं आणि स्किन सॉफ्ट दिसायला ते सुद्धा मदत करतं. मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे की उन्हाळ्यात तुम्ही जास्तीत जास्त गुलाबजलचा यूज करत चला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दही. दहीसुद्धा आपल्या स्किनला मॉइश्चराईज आणि स्मूथ दिसायला मदत करते आणि आपल्या चेहऱ्यावरचं जे ड्रायनेस आला असेल ते सुद्धा ते कमी करतं. जर फेस पॅकमध्ये आपण दही वापरला तर आपली स्किन फ्रेश, हायड्रेटेड आणि उजळ दिसते. आता मी याच्यात ॲड करणार आहे कोकोनट ऑइल. 2-3 थेंब टाकणार आहे. हे ऑइलसुद्धा त्वचेला मॉइश्चराईज, सॉफ्टनेस आणि नॅचरली ग्लो देण्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि आपला जो फेस मास्क लावलेला आहे तो जास्त ड्राय होऊ देत नाही. आणि आता मी चेहरा क्लीन करून घेत आहे. तर आता घेत आहे मी बेसन आणि दही. चेहऱ्यावरती जे आपल्या कॉस्मेटिक्स किंवा धूळ, डस्ट असेल ते याने आधी स्वच्छ करून घ्यायचं. मेन स्टेप ही कुठलंही फेस पॅक लावण्याआधी फेस क्लीन असणं मस्ट आहे, तरच त्या आपल्याला फेस पॅकचा रिझल्ट मिळेल. तर मी आता इथे घेतलं आहे दही आणि बेसन एकत्र करून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावल्यास ते नैसर्गिक एक फेसवॉश आणि एक नॅचरली स्क्रबसारखं काम करतं. बेसन आपली त्वचा स्वच्छ करतं. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जे अतिरिक्त तेल, ऑइल आलं असेल ते सुद्धा कमी करतं आणि डेड स्किन काढण्यास सुद्धा हेल्प करतं. दही आणि बेसनने चेहरा स्वच्छ केला तर सॉफ्ट आणि नॅचरली ग्लोईंग दिसतो. तुम्ही रोज फेसवॉश किंवा साबण न वापरता नुसता बेसनने जरी चेहरा क्लीन केला तरी तुमचा चेहरा खूप छान होतो. साबण किंवा फेसवॉश न लावता चेहरा कसा क्लीन करायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, किंवा मला लिंक म्हणून कमेंट करा, मी त्याची लिंकसुद्धा पाठवते.
आता मी अशा प्रकारे चेहरा क्लीन केल्यानंतर पुसून घेतला आहे आणि रोज वॉटर मी त्याच्यावरती चेहऱ्यावरती स्प्रे करत आहे. कारण चेहरा आपल्याला ओला ठेवायचा आहे. तुम्ही पाण्याने सुद्धा करू शकता. कुठलाही फेस पॅक लावायच्या आधी चेहरा ओला करणं मस्ट आहे. आणि आता हा आपल्याला फेस पॅक अप्लाय करायचा आहे आपल्या फेसवरती. अशा प्रकारे हा पॅक आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आणि लावता लावताच थोडी चेहऱ्यावरती मसाज करायची. चेहऱ्याची हलकी मसाज केल्याने फेस पॅक त्वचेमध्ये चांगला बसतो आणि इन्ग्रेडियंट्सचा जास्त फायदा होतो आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन होतं त्यामुळे डेड स्किन हलकी निघते आणि चेहरा परत आपला फ्रेश दिसू लागतो. तर आता हा माझा फेस पॅक वाळलेला आहे, पण वाळलेला फेस पॅक कधीच काढायचा नाही, म्हणून मी थोडा ओलसर हात करून ते फेस क्लीन करून घेत आहे. तुम्ही बघू शकता चेहरा किती छान ग्लो दिसत आहे. पूर्ण डेड स्किन, डस्ट, धूळ सगळं आपल्या चेहऱ्यावरची निघून गेलेली आहे. आणि आता मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून आलेली आहे. चेहरा कधीही गरम पाण्याने धुवायचा नाही, कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने धुवायचे. आणि आता उन्हाळा आला आहे तर छान तुम्ही थंड थंड पाण्याने चेहरा धुवू शकता. आणि आता इथे मी कोकोनट तेलाची मसाज करत आहे. तुम्ही कुठलं मॉइश्चर यूज करता ते लावलं तरी चालेल, पण थोडी 2 ते 3 मिनटं मसाज जरूर करा. कारण मसाज केल्याने आपल्या स्किनचं, आपल्या चेहऱ्याचं छान ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि छानपैकी अजून ग्लो येतो. हाच पॅक मी हाताला सुद्धा लावलेला होता आणि हातसुद्धा खूप सॉफ्ट झालेले आहे आणि त्यालासुद्धा मी मॉइश्चर लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता चेहरा किती सुंदर झालेला आहे. पूर्णपणे घरगुती साहित्याने बनलेला हा फेस पॅक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.